कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारा संघ धारावे टीमला आपण पाहतो. हेड इज अ कॉल. हो, हेड आला. टॉस इथे जिंकला ऐरोली कोळीवाडा टीमच्या कॅप्टनने. टॉस किती महत्वाचा राहतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट दुसरं पर्व तुम्ही खेळताय या स्पर्धेचं, काय म्हणाल, टॉस किती इम्पॉर्टंट होता? खूप इम्पॉर्टंट होता. आयकॉन खेळाडू आज तुमच्या संघामध्ये जे काही तुम्ही घेतले आहे दोन्ही दिवा कोळीवाडाचे आहेत. आयकॉनकडे कितीचे जास्त लक्ष राहील किंवा टॉस जिंकल्यानंतर निर्णय प्रथमतः काय घ्याल? आम्ही प्रथम षटक करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. याच्या मागच्या काही स्पेशल रिझन? नाही, जो रेग्युलर खेळतो आम्ही तेच खेळू. ग्रामीण स्तरामध्ये दोन आयकॉन खेळाडू खेळतात, त्यावेळेला प्रत्येकासाठी एक वेगळी पर्वणी राहते. आज तुमच्यामध्ये दोन आयकॉन खेळाडू खेळतात, त्यांच्याही जी चर्चा जास्तीची करूयात की किती जास्तीकडून अपेक्षा असेल त्यांच्याकडून? त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल. चांगली मॅच पाहायला मिळेल का आम्हाला? हो, खूप साऱ्या शुभेच्छा. ऐरोली कोळीवाडा टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ग्रामीण स्तरावरती आल्यानंतर सचिन नाईक आपण पाहिलं तर सातत्याने एक बलवान बलवशाली असा कर्णधार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. टॉस तुमच्यासाठी किती महत्वाचा होता? नक्की टॉस इम्पॉर्टंट असतो, कारण की आपल्याला ग्राउंडची माहिती पाहिजे असते. पण आता आम्हाला आमच्या होम ग्राउंडवर खेळतोय तर पूर्ण माहिती आहे ग्राउंडची, तर ठीक आहे आम्ही बॅटिंग करून घेऊ. केतन म्हात्रे आणि शेष कदम तुमच्या टीममध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आहेत. त्यांच्याकडून किती अपेक्षा राहील किंवा ग्रामीण स्तरावरून या दोन्ही खेळाडूंनी एक खुल्या गटाचं क्रिकेट खेळतोय, ग्रामीण स्तराचं क्रिकेट खेळतोय, या दोन्ही खेळाडूंनी आपल्या नावाला साजेसा लौकिकतेला साजेसा खेळ केलाय, अपेक्षा किती आहे त्यांच्याकडून? नक्कीच, कारण की ते दोन्ही प्रोफेशनल क्रिकेट चांगले खेळत आहेत आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा असणार. पहिली मॅच एक चांगला सामना पाहायला मिळेल. कितपत धावांची अपेक्षा राहील? पहिल्या सामन्यामध्ये किती बनवण्याचा प्रयत्न असेल? 60-70च्या आसपास बनवण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या मॅचचा नाणेफेकीचा कौल नुकताच पार पडला. ऐरोली कोळीवाडा टीमने टॉस जिंकला. दे विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. माहितीसाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे. तुम्हाला प्रत्येकाला एक एक DRS देण्यात येतो. त्या DRS चा वापर तुम्ही कोणत्याही क्षणाला करू शकता. DRS प्रत्येक संघासाठी आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याच वेळेला आयकॉन खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू जे आहेत ते दोन्ही आयकॉन खेळाडू एकाच वेळेला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरू शकत नाहीत. सर्वाधिक महत्वाचा नियम, दोन्ही आयकॉन खेळाडू एकाच वेळेला ओपनिंग करू शकणार नाहीत, एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकणार नाहीत. याच्याकडे लक्ष वेधूयात. 5 षटकांचे सामने आहेत. 5 गोलंदाज हातानं बंधनकारक राहील. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज हातानं बंधनकारक राहणार आहे. याच्याकडे आपण लक्ष वेधूयात प्रत्येक संघाच्या माहितीसाठी. चला, टॉस झालाय, मैदान खाली करून घ्या, सराव थांबवा आणि स्पर्धेला आपण प्रारंभ करतो आहोत. ऐरोली कोळीवाडा टीमने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला, विनंती करूयात, मैदान खाली करून घ्या. संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऐरोली कोळीवाडा, ओमी केणी, त्याच वेळेला गंगाधर इंगोले, हे दोन खेळाडू ॲज आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. संघाने चांगला संच मांडलाय, किंवा असंही म्हणता येईल ना की एक गोलंदाज आणि एक फलंदाज म्हणून या संघामध्ये दोन आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये जे घेण्यात आलेले पाहायला मिळालेत या संघामध्ये ऐरोली कोळीवाडा टीमच्या माध्यमातून. त्याच वेळेला अनंत म्हात्रे, अन्ना स्मृती धारावे टीम मध्ये केतन म्हात्रे आपण पाहत आहोत, ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. त्याच वेळेला शेष कदमला आपण पाहणार आहात. दोन खुल्या गटामध्ये सध्याच्या घडीला आपलं नाणं खणखणीत वाजतंय असं सांगणारे दोन खेळाडू तथा प्रतिती यश असे दोन खेळाडूंना आपण पाहणार आहात. कारण मी अनेक वेळेला हेही म्हणतो ना की धारावे संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतो या संघाला
आयकॉन खेळाडूंची फार कमी वेळेला आवश्यकता भासते. या संघामध्ये 4 जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू खेळतात. या संघाकडे 4 ऑल इंडियन आयकॉनच खेळाडू आहेत. आणि त्याचंच कारण की काय, या संघाला ज्या वेळेला 2 ऑल इंडियन आयकॉन ऍड होतात ना, त्यावेळेला अधिकचा बलवान हा संघ बनत असताना पाहायला मिळतो. अर्थात आज या स्पर्धेमध्ये अनंत मात्रे, अण्णा स्मृती दारावे या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळतोय. 3 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. ग्रामीण संघ, त्यामध्ये 2 ऑल इंडियन आयकॉन खेळाडू खेळतात. 2 गाव 1 संघ. ग्रामीण विभागामधून आणखीन एक संकल्पना पाहायला मिळते. ओपनच्या 8 संघ खेळतात. या स्पर्धेमध्ये बाईक दिली जाते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. प्रत्येकाच्या माहितीसाठी ग्रामीण आणि 2 गाव 1 आणि ओपन या तिन्ही फॉर्मॅट साठी बाईक ठेवण्यात आलेली आहे. जर का ग्रामीण विभागाला बाईक मिळाली तर ओपन गटामधून आणखीन एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट काढला जाईल, त्याला सायकल देण्यात येईल. जर खुल्या गटातील ओपन टुर्नामेंट मधून जर का बाईक मिळाली तर ग्रामीण स्तरावरचा जो ऑल जिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळाडू राहील त्याला सायकल देण्यात येणार आहे. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून आपली मापदंड ओलांडणारी आणि तथा आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी ही स्पर्धा सुरुवात होत असताना आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. चला, 11:32 झाल्यात. मी लक्ष वेधन स्वतः आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. चला त्वरित मैदान खाली करून घ्या जेणेकरून आपण या स्पर्धेला सुरुवात करू. 5 षटकांची लढत, 5 गोलंदाज हाताने बंधनकारक राहील. 2 आयकॉन खेळाडू ऍज अ ओपनर म्हणून एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये येऊ शकत नाहीत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक DRS तुम्हाला देण्यात आलाय. तुम्ही एक DRS चा वापर करू शकता. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून जी नियमावली देण्यात आली आहे त्याचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं. 5 संघ खेळतात. अर्थात 5 सामने होणार आहेत. 10 संघ आजच्या दिवशी खेळत आहेत. जो लीडिंग स्कोरर संघ राहील, सर्वाधिक धावा बनवणारा ऍव्हरेज मध्ये संघ राहील, त्याला बाय मिळणार आहे. याकडे आवर्जून आपण लक्ष वेधूयात. आजचा लॉट्स तुम्ही पाहत आहात. पहिला सामना ऐरोली कोळीवाडा विपक्ष अनंत म्हात्रे, अण्णा स्मृती दारावे. त्याच वेळेला दुसरा सामना खेळवला जाणाऱ्या सोनारी 11 सोनारी वर्सेस BCC भेंडकळ बी. भेंडकळ बी संघ देखील दाखल झालाय. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जुगल गरजच्या नेतृत्वाखाली आज या संघाचा आयकॉन खेळाडू, ज्याच्यासाठी एक सर्वाधिक मोठी आनंदाची बाब नुकतीच काही दिवसांपूर्वी आली आहे, तो जीवित म्हात्रे देखील दाखल झाला. त्याचंही स्वागत आपण करूयात. तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात. राजिक वॉटर सप्लायर 11 DS तळेगाव वाडी या टीमला घाटला या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. अधिराज 11 नेरुळ गाव विपक्ष जय त्र्यंबकेश्वर बोनखोडे या दरम्यानचा चौथा सामना. निशांत 11 दादरपाडा, आणखीन एक उरण तालुक्यातील संघ सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या अगेन्स्ट पाहायला मिळणार. अशा स्वरूपाचे 10 संघ खेळतात आणि 10 संघांमध्ये प्रत्येकी आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये केतन म्हात्रे आणि त्याच वेळेला शेष कदम ॲज आयकॉन, ओमी केणी, गंगाधर इंगोले या 2 आयकॉन, एकंदरीत 4 आयकॉन तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या सामन्यामध्ये अक्षय पवार, रत्नदीप चौधरी, वलवलीचा आणखीन एक खेळाडू ग्रामीण स्तरावरून पुढे येत असताना पाहायला मिळणार आहे. BCC भेंडकळ या टीम मध्ये जीवित म्हात्रे मुळेकडचा खेळाडू आणि अमय पाटील टाकी गावचा आणखीन एक चांगल्या दर्जाचा खेळाडू, कारण चैतन्य पाटीलच्या बरोबरीने आणखीन एक अमय पाटील पुढे येत असताना पाहायला मिळतो आहे. राजिक वॉटर सप्लायर्स 11 DS तळेगाव वाडी या टीम मध्ये सूरज पाटील वाघिवलीचा खेळाडू आणि त्याच्या साथीला चॅम्बो अर्थात प्रफुल्ल पाटील बोरलेचा खेळाडू पाहायला मिळेल. त्याच वेळेला घाटला बॉयज घाटला या टीम मध्ये सचिन काटकर अर्थात माहुल कोळीवाड्याचा अंबापाड्याचा असणारा सचिन काटकर तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश मुरगेश चिता कॅम्पच्या या खेळाडू समोर ॲज आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. अधिराज 11 नेरुळ गाव अनिकेत मोकल साई गावचा खेळाडू, साईचा अनिकेत मोकल आणि योगेश भगत अर्थात गॅरो तुम्हाला ॲज ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळणार आहे. जय त्र्यंबकेश्वर बोनखोडे या टीम मध्ये भूषण पाटील एक मात्र नाव राहील जो आयकॉन खेळाडू पाहायला मिळेल. निशांत 11 दादरपाडा, चैतन्य पाटील टाकीगाव आणि करण मडवी गावठाण उरणचे खेळाडू आज आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ 11 जीवदाने बावनडोंगरी, आकाश जहांगीर पंतनगर घाटकोपर आणि वैभव पाटील कंठवली एक्सप्रेस पाहायला मिळणार आहे. अशा स्वरूपाचे आयकॉन खेळाडू आज खेळत असताना पाहायला मिळतील. 10 संघ 20 आयकॉन, त्यापैकी 19 आयकॉन आपल्यापर्यंत पोहोचलेत. 19 आयकॉन आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. 5 षटकांची लढत. चला पंचांना विनंती करूयात आपण मैदानाचा ताबा घ्यावा. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. 5 षटकांची लढत, कंपल्सरी चेसिंग, 5 गोलंदाज
हातानं बंधनकारक राहील. दोन्ही संघाला विनंती असेल की आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहणार आहे. गुरुनाथजी पाटील सर, उदयजी तांडेल सर, शशीजी साटम सर या 3 ऑफिशियल सोबत आणखीन 2 ऑफिशियल कामकाज करतायत. रोहिल नाईक आणि त्याच वेळेला रोनक तांडेल आणि सोहिल नाईक यांना तुम्ही पाहणार आहात. आणखीन एकंदरीत 5 ऑफिशियल या स्पर्धेला कामकाज करत असताना पाहायला मिळतील. त्यापैकी 2 ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. पहिल्या मॅचच्या दरम्यान सचिनजी गिरी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. cricklive.in च्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रेक्षेपण विविध कॅमेरा अँगलने तुम्ही पाहत आहात. तब्बल 3 कॅमेऱ्यांशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येत आहे. विविध कॅमेरा अँगल तुम्ही पाहता. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आज आणि आत्ताच तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण येत्या 3 दिवशी ही स्पर्धेमध्ये तुम्हाला आयकॉन खेळाडू तथा या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विक्रमादित्य खेळाडू पाहायला मिळणार आहेत. अनेक विक्रमांची नोंद ही स्पर्धा करेल. त्याकरिता आजच या चॅनलला, आजच या वाहिनीला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आघाडीची जोडी आहे. प्रतीक्षा असेल आघाडीच्या बॅटर्सची. त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण उपस्थित व्हा. ऑल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस जी मात्र पाहायला मिळते सचिन मुंडे यांच्याकडे तुम्ही आजच संपर्क साधा. कारण हे थेट प्रक्षेपण अशा स्वरूपाचे कॅमेरा वर्क तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि आपली स्पर्धा सजवण्यासाठी आजच तुम्ही या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक विशेष बाब जी हेवा वाटणारी अशी आहे ना की भाग्यवान विजेते लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहेत. 50 भाग्यवान विजेत्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून 50 कुपन या भाग्यवान विजेत्यांना दिले जातील. पन्नास कुपन आपल्याकडे अवेलेबल आहेत. चला घाई करा. 50 कुपन आपण घ्यावे आणि त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला आज सायंकाळी ठीक 7 वाजता स्पर्धा संपण्याकडे येईल त्याच वेळेला आपण भाग्यवान विजेत्याला एक सायकल देणार आहोत. आजच तुम्ही या प्रत्येक दिवसामध्ये 50 कुपन काढले जातील आणि एक सायकल आपण देणार आहोत. 50 मध्ये आपल्या नावाची नोंद करा, कुपन कलेक्ट करा आणि एक भाग्यवान विजेत्याला मिळेल ती आकर्षक सायकल. पहिल्या सामन्याकडे आपण बळतोय. आघाडीची जोडीच्या प्रतीक्षेत आपण आहोत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखवत असताना पाहायला मिळेल. आज ग्रामीण स्तराचे तारे सितारे एकत्रितपणे येत असताना पाहायला मिळतील. 2 नवी मुंबईच्या महासत्ता पहिल्याच मॅच मध्ये एकत्रित येत असताना आपण पाहत आहोत. पहा, प्रत्येक संघाच्या माहितीसाठी की 2 क्षेत्ररक्षक कंपल्सरी 38 सर्कल मध्ये असायला हवेत. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आणखीन एक या स्पर्धेचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थात यष्टिरक्षक आणि गोलंदाज वगळता 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये असणं बंधनकारक राहणार आहे. याकडे लक्ष आवर्जून वेधूया. चला, आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय कारण स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण आहात. SN ग्रुप धारावे गाव यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतं या स्पर्धेचं. अगदी प्रत्येकाला या मैदानावरती आल्यानंतर हेवा आवर्जून वाटेल. या मैदानावरती आल्यानंतर या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता यशवंतराव चव्हाण मैदान धारावे गाव. डाव्या बाजूला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फुटबॉलचं मैदान, प्रशस्त असं मैदान पाहायला मिळतं. अगदी समोरच्या बाजूला व्हॉलीबॉलचा कोर्ट आहे. त्याच वेळेला बास्केटबॉलचा एक कोर्ट या विभागा या स्केटबोर्डचाही तुम्हाला पाहायला मिळतो या मैदानावरती. अर्थात इथे सारं काही आहे. लेदर बॉलसाठी धडे तुम्ही करू शकता, क्रिकेट ही खेळू शकता, व्हॉलीबॉल ही, फुटबॉल ही तुम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून की काय या मैदानावरती प्रत्येकालाच येवासं वाटतं.
या मैदानावरती आपण खऱ्या अर्थानं आल्यानंतर प्रत्येक जण अपेक्षा करतो की धावांचा रतीप रचला जाईल, धावांचा पाऊस पडेल आणि यदा कदाचित या गोष्टी होताना निश्चित पाहायला मिळणार आहेत. आज उद्या आणि परवा अर्थात तिन्ही दिवस 11, 12 आणि 13 जुलै 3 दिवस ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय राहील. प्रेक्षकांसाठी 50 कुपन या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. सामन्याला सुरुवात होईल. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला ज्या बॅटरने अक्षरशः संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि संपूर्ण रबर बॉल क्रिकेटमध्ये धुमाकूळ माजवलाय, एका छोट्याशा गावामधून येत असताना संपूर्ण क्रिकेट विश्वाला ज्या बादशाहने आपली बादशाहत कायम करत असताना आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं, तोच केतन वामन म्हात्रे बायकरमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. आणि त्याच्या साथीला एक उद्योन्मुख उगवता सितारा, ज्या खेळाडूने सध्याच्या घडीला आपल्या विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना क्रिकेट रसिकाला मंत्रमुग्ध करणारा, आनंददायी देणारं अशी फलंदाजीसाठी जाणला जाणारा भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. आघाडीचे बॅटर 5 षटकांची लढत. पहिलं षटक गंगाधर इंगोलेला इन्व्हाइट करण्यात आलं. दिवा एक्सप्रेस जलद गतीने, भरधाव वेगाने, द्रुत गती गोलंदाजाने अनेक वेळेला प्रतिस्पर्ध्याची खंडागळी केली आहे. आपल्या खोलवर टप्प्यावरती गोलंदाजीसाठी जाणला जाणारा एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्या गंगाधर इंगोलेकडे पाहिलं गेलं, तो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय दिवा एक्सप्रेस. कारण त्याच्याकडे हाफ ट्रॅक करा, त्याच्याकडे दुसरा आहे, व्हेरिएशन चांगले राहिलेत, परंतु त्याच्याकडे सर्वाधिक मोठं ब्रह्मास्त्र आहे, ती यॉर्कर लेन स्पेशलिस्ट गोलंदाज. पहिला बॉल, पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल पडेल या स्पर्धेचा. पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज गंगाधर. पहिला बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला होता, परंतु तो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. +1. एकंदरीत धावा मिळतील त्या 2. अतिरिक्तने सुरुवात झाली आहे. शशीजी साटम सर ॲज अ बॉलिंग एंड पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. बॅटिंग एंड पंचाच्या भूमिकेमध्ये गुरुनाथ पाटील सर यांना आपण पाहत आहोत. 2 ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुढचा चेंडू या वेळेला ऑन साइडला. वॉड स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल 1, 2 अँड टेकन. पहिला धक्का. भावेश नाईक दीपाज ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गंगाधर इंगोलेने. फलंदाज क्रमांक पहिला बाद. साळुंकेने एक चांगला झेल इथे टिपलेला आपण पाहायला मिळाला, कारण बॉडीचं संतुलन त्याचं बनलं नव्हतं. पुढे निघून गेला. ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न त्याने केला. हातामधून झेल निसत होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्यात आला आणि अर्थात फलंदाज भावेश नाईक दीपाज झाला, जो गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी धीरज भोईरला आपण मैदानावरती पाहतोय. इन ॲट नंबर 3. आणखीन एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाजीचा अंदाज काहीसा निराळा आहे, परंतु इंटेन्शन नेहमी त्याचे क्लिअर राहतात. मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे दिशाहीन राहिलाय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेणारा तोही दिशाहीन राहिलाय. लेंथ अँड लाईन वरतून कुठे ना कुठेतरी बिघाड झाला. 1 बॉल हाताळलाय. 4 धावा खर्च केल्यात गंगाधर इंगोलेने आणि 1 फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलेला पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावा कुठे ना कुठेतरी थांबवाव्या लागतील. या धावा तुम्हाला थांबवण्यात फार गरजेचं राहणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ
हा एक तिखट आव्हान राहिलं या संघाकडे. नेहमीच आपण पाहिलं तर ग्रामीण स्तरावरती सर्वाधिक पारितोषिक जिंकणारा संघ म्हणूनही पाहिलं जातं. तर धाराव्या संघाच्या अगेन्स्ट आपण गोलंदाजी करतो आहोत. गंगाधर यावेळेला आडवा बाटने धीरजच्या बाटमधून ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये हवेच्या लाटांवरती स्वार होत या स्पर्धेचा पहिला षटकार. आता हलक्या हाताने इथे घडते तरी काय. धीरजने प्रथमतः आपण पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्याचा मानस दाखवला नव्हता. केतनने दाखवलेलं धाडस त्याने पाहिलं. स्वतःला स्ट्रेच केला होता गंगाधरने. एक सिंगल येते. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहा या मैदानावरती धाबा खोऱ्याने बनवणारा हवा. कष्ट कराव्या लागतील. कष्ट उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. आणि होय ती तयारी या खेळाडूंनी दाखवलेली पाहायला मिळते आहे. धावफलकावरती 11. एक फलंदाज बाद. 11-1. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला खेळलाय. केतन मात्रे इथे अडचणीमध्ये सापडतोय. दुसरा धक्का. फलंदाज केतन मात्रे बादशाह बाद. पांढरा या वर्षीच्या हंगामामध्ये नुकतीच पार पडलेली भिवंडीच्या मानकोलीच्या मैदानावरची स्पर्धा अक्षरशः आपण पाहायला मोठी दुखापत झाली. आणि दुखापतग्रस्त होऊन देखील ज्या खेळाडूने प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवला तो शेष कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. बॅटिंगसाठी हेलिकॉप्टर बॉय. पुढचा चेंडू आता मधून चेंडू निसट. डेड बॉल मृत चेंडू इथे घोषित करण्यात येत असताना पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिला सामना चालू असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नुकतंच ज्यांनी मॉनिटर ऑन केलंय स्मार्ट टीव्ही लॅपटॉप स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झाल्यात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला सामना एरोली कोळीवाडा विपक्ष अनंत म्हात्रे यांना स्मृती दारावे या टीमच्या दरम्यानची लढत आपण पाहत आहोत. लेग बाईज धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. अर्थात घोषांकित धाव येत असताना पाहायला मिळते आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12-2. यावेळेला देखील आपण पाहिलं तर वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गंगाधरला दिशेवरती तितकंसं नियंत्रण मिळवता आलेला नाहीये. पहा अनेक वेळेला आपण म्हणतो ना की सोन्याचा हात असून चालत नाही. तुमचं दिशेवरचं नियंत्रण हुकूमत टप्प्यावरची गाजवणं फार गरजेचं राहतं. ते करता आलेलं नाहीये या गोलंदाजाला. वारंवार चेंडू दिशाहीन राहिलेत. नेक्स्ट मॅच सोनारी 11 सोनारी टीमचा कॅप्टन आणि BCC बेनकर बी टीमचा कॅप्टन आपण रेडी राहा. लगेच टॉस करण्यात येईल. BCC बेनकर बी आणि त्याच वेळेला सोनारी 11 सोनारी. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फंबल झालाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. जोखीम घेतली होती या ठिकाणी धावा गोळा करण्यासाठी धीरज भोईरने. धावा आल्या त्या 2 दुहेरीच्या मदतीने 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना अनंत म्हात्रे यांना स्मृती दारावे टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 16-2.
आणि ती 16 धावा. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. धावा तर आल्यात, परंतु एक चिंतेची बाब ही राहिली आहे ना की विकेट 2 गमावलेल्या पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. ग्रामीण स्तरामधून पुढे येणारा मीत भुईरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2. एक युवा खेळाडूच्या हाती इथे चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. रोली गावाला बिलॉंग करणारा आणि तथा रोली कोळीवाड्याचा खेळाडू मीत भुईरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. तिथे स्ट्राईक एंडवरती आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला पाहायला मिळाला. इरादे त्याने स्पष्ट केलेत. लोअर फुल टोस कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतं. रन्स मिळेल ती. पॉइंट कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर या झोन मध्ये हा स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. आणि याचंच कारण की काय लोअर फुल टोस जसा मिळाला कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगल्या रीतीने होत असताना म्हणता येईल, कारण पहिल्या बॉलवरती धाव येणं ही बाब महत्वाची होती. धावा गोळा करण्यासाठी जाणला जाणारे धीरज एक चांगल्या हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 3 बॉल 8 वरती तो नॉट आउट आहे. एक षटकार त्याने ठोकला. आत्मविश्वास त्याचा द्विगुणित आहे. पुढचा चेंडू यावेळेला आडवा बॅकने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. फुल अँड स्ट्रेट स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. पुढ्यात टाकला होता बॉल. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. यावेळेला खोलात फुल अँड स्ट्रेट स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना एक परफेक्ट यॉर्कर. ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाज क्रमांक 3 बाद. हा बॉल जितका वेळेला पाहाल ना पाहावा आणि पाहतच राहावा इतका परफेक्ट यॉर्कर टाकलाय. मीत भोईरने प्रतिस्पर्धी संघाचा महत्वाचा खेळाडू धीरज भोईरला 4 मुंढ्या चित केलं. बॉल कधी आला आणि कधी निघून गेला ना हे फलंदाजाला कळलंच नाही. चॉप करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक परफेक्ट यॉर्कर ज्याच्यावरती ते विकेट प्राप्त केली आहे. 3 फलंदाज बाद झाल्यात. 17ला 3 फलंदाज बाद होत असताना आपण पाहतो आहोत विशाल भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या या लढतीमध्ये जिम्मेदारी आणि जबाबदारी हे शब्द फार महत्वाचे. आता दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. जिम्मेदारी आणि जबाबदारीने बॅटिंग करावी लागणार आहे. ती मैदानाच्या आतमध्ये इथे विशालला करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ एक सिंगल इथून आपण पाहत आहोत. थ्रोईंग आर्म फार स्ट्रॉंग आहे. क्षेत्ररक्षण करत असताना आपण अनिकेतला पाहत आहोत. चांगल्या रीतीने थ्रो त्याने केला. कालच्या दिवशी टेस्ट मॅच मध्ये जो रूटने जिथे रवींद्र जडेजाच्या हाती बॉल गेला ना धाव घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता. कारण क्षेत्ररक्षक ज्या वेळेला आपण पाहिलं ना वर्षा दर्जाचं होतं. थ्रोईंग आर्म ज्या वेळेला एखाद्या क्षेत्ररक्षकाचे स्ट्रॉंग असतात त्यावेळेला धावा घेत असतानाही अनेक कष्ट करावे लागतात. यावेळेला श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून हा घोषांकित क्षेत्रामध्ये टोलवलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. रन्स मिळेल ती केवळ आणि केवळ इथून एकेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मीत भोईर ग्रामीण स्तरावरचा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. सध्याच्या घडीला 5 धावा 5 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. काय गोलंदाजी केली आहे त्याने. अगदी युवा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये मीत भोईरला आपण पाहतोय. देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन अनेक वेळेला महत्वाचं राहतं. असं आपण म्हणतो ना, खुला गटाचा दांडगा अनुभव असणारा गंगाधर इंगोलेने केलेले हे मार्गदर्शन किती महत्वाचं राहतं हे पाहणे गरजेचं राहणार आहे. 19ला 3. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो. रिपोर्टिंग करा. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू इथे पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. पळवाटा शोधण्याचा प्रयत्न कदाचित केलेला पाहायला मिळाला होता. अतिरिक्त धाव देऊन जातं. 20 धावा धावफलकावरती आहेत. चिंतेची बाब
या षटकामध्ये विकेट गमावल्यानंतर धावा थांबल्यात, गतिरोधक टाकलाय जणू या धावसंख्येवरती असंच म्हणावं लागेल मीत भोईरने. यावेळेला हेलिकॉप्टर ऑन साइडला, वॉड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ब्युटिफुल, फॅन्टास्टिक अँड फॅबुलस. टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच आणि अक्षरशः हा खेळाडू असा आहे ना की मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ व्यतीत केला तर प्रतिस्पर्ध्याचं टेन्शन वाढवतो. एखाद्या कारंज्याप्रमाणे त्याची खेळ नेहमीच पाहायला मिळते. उसळणं आणि कोसळणं हे त्याच्या रक्तातच आहे. मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार, टीमचा कर्णधार, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो हितेश कोटकरला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना. टीम कॅप्टन विकेट मिळवल्यात, 3 विकेट इथे प्राप्त केल्यात, परंतु शेष कदम बॅटिंग करतोय. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा 13च्या धावगतीने येत असताना पाहायला मिळाल्यात. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना टीम कॅप्टन विकेट मिळवल्यात, 3 विकेट इथे प्राप्त केल्यात, परंतु शेष कदम बॅटिंग. आणखीन एक मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. हितेश वरती हल्ला चढवलाय, विशालच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग षटकार. विशाल भोईरच्या बॅट मधून षटकार येत असताना जुगल या टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होता. बीसीसी बेनका बी टीमचा सोनारी 11 सोनारी टीम कॅप्टन. आम्ही आपलं लक्ष वेधू की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याच्याकडे आवर्जून लक्ष वेधूयात. कोणती आहे का केली जाणार नाही. प्रत्येक संघाला आम्ही आवर्जून लक्ष वेधतो आहोत. षटकार आला 32 धावा. एक कोंडी फोडली असंच म्हणावं लागेल. धावसंख्येवरती अंकुश लगावला जात होतं. धावा थांबवल्या होत्या. कर्णधार जसा गोलंदाजी मार्क मध्ये आला, पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे. विशाल तो देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय मी की कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलोय. यावेळेला लगातारचा दुसरा स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून 2 षटकार येतात लगातारच्या 2 बॉलवरती. 3 बॉल 13 वरती बॅटिंग करतोय. 38 ला 3 फलंदाज बाद. यावेळेला देखील बॅटच्या टोला लागला. तिसरा बॉल, तिसरा धमाका, आकर्षक षटकार. टीमच्या खेम्यामध्ये आता चिंतेचं वातावरण वाढू लागलं. 3 बॉल 3 षटकार आल्यात. बॅटिंग आवडली असेल ना विशाल भोईरची तर टाळा व्हायला काही हरकत नाही आहे. संकटाचा समय धावून आलाय. संकटाचा तारणहार संघाचा बॅटिंग करतोय विशाल. 3 बॉल 3 षटकार आल्यात. चौथा येईल का आता प्रश्नचिन्ह उद्भवलाय. होय, चौथा आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
50 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. धारावी टीमच्या 50 धावा धावफलकावरती आहेत. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. या खेळाडूला हलक्यात घेता कामा नये. 5 बॉल 25 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 4 बॉल 4 षटकार आलेत. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. या खेळाडूचा थाट प्रतिस्पर्ध्याची आणि गोलंदाजाची लावली आहे त्याने वाट. चौथा नंतर आला 5वा. लगातार से 5 बॉल 5 षटकार ठोकलेत विशाल भोईरने. थँक्यू. अनेक वेळेला कीर्तिमान या गोष्टीचे घडताना पाहायला मिळालेत. युवराज सिंगने स्टुअर्ट बॉर्डवरती 6 बॉल 6 षटकार लगावले. व्हॅन गुंगेवरती हर्षल गिब्सने 6 बॉल 6 षटकार लगावले. रवी शास्त्रीच्या नावावरती हा विक्रम पाहायला मिळाला. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ग्रामीण स्तरावरती केतन मात्रेने 5 बॉल 5 मारल्यानंतर डिफेन्स करताना मी पाहिलंय. नवे तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर क्रिकेट कुरुक्षेत्रावरती 6वा स्ट्रोक 6वा षटकार खेचताना फार क्वचित आणि कमी वेळेला पाहायला मिळालाय. विशाल भोईर हा कारनामा इथे करतो का हे पाहणं गरजेचं राहील. मैदानाच्या आतमध्ये त्याने 5 बॉल 5 षटकार ठोकले. 56 धावा धावफलकावरती आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या कर्णधाराची कंबर तोड बॅटिंग इथे केली आहे. 6वा मारण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली आहे. एक सिंगल. 5 बॉल 9 धावांची खेळी शेष कदमने केलेली पाहायला मिळाली. परंतु आयकॉन पेक्षाही सर्वाधिक दर्जेदार गोलंदाज आणि या धारावी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं गेलं विकी पंढरीनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक जेन्युइन बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ज्या ज्या वेळेला संधी मिळते ना त्या त्या वेळेला लांब लचक षटकार खेचण्यासाठी तो जाणला जातो. आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. त्याला संघाच्या हितासाठी बॅटिंग करावे लागेल. आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रिक्स घेतली की तोटा होतो परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. पहा इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण म्हणतो ना साथ देणं गरजेचं राहतं. एकामेकाला साथ देणं सर्वाधिक महत्वाची बाब राहते. ती इथे दिलेली नाही आहे. फेकी डायरेक्ट हिट यष्टनवती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच कारण की काय डायरेक्ट हिट होऊ शकला नव्हता. यावेळेला कमी गतीचा बॉल वळवला. घोषांकित क्षेत्रामध्ये धाव इथून एकेरी प्राप्त होत असताना पाहायला मिळते. यष्टन अगदी खेटून उभा आहे. गंगाधर इंगोले पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. 16 धावा तिथे खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये मीत आला आणि त्याने धावा थांबवल्या होत्या. केवळ 10 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. एक विकेट त्याने प्राप्त केली होती परंतु तदनंतर महागडे राहिलं तिसरं षटक. यावेळेला पुढे सासावलाय. इथे डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खेळपट्टीचा वापर केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धक्का येतोय. दे धक्का घे छक्का. ठोकला षटकार. पात्री अभिनय करतोय विशाल भोईर. मैदानाच्या आतमध्ये तो एकटाच लढतोय. एकटाच चाललाय आणि एकट्याने लढत असताना 10 बॉल 40 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. लगातारचा दुसरा आणखीन एक रीच मध्ये आलेला बॉल आउट ऑफ द रीच केलाय आणि षटकार ठोकला. अकरा बॉल 46 धावसंख्येवरती नॉट आउट आहे विशाल भोईर. संघाची धावसंख्या 72 धावा धावफलकावरती आहेत. सोनारी 11 सोनारी टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. चला रिपोर्टिंग करा कारण
BCC भेंडका बी टीमचा कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहे. शिवचषक अर्धशतक ठोकलं जाईल का? अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? विशाल भोईर नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून. लोअर फुलटॉस बॉल लॉफ्टेड ऑन रॉय इथे करण्यात आलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. सिंगल इथून मिळाली आहे. धाव फलकावरती धावा 73. 46 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो 11 बॉल मध्ये विशाल. हाफ ट्रॅकर बॉल अधिकची उसळी इथे घेतली आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धाव अतिरिक्त उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीवरून प्राप्त झालेला पाहायला मिळाला. 74 धावा धावफलकावरती आहेत. विशाल स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे त्याचाच अंदाजामध्ये जणू काही बॅटिंगचा लेजर शो त्याने दाखवला. लोअर फुल टॉस अर्धशतक ठोकलंय. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडे मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. या खेळाडूला थांबवायला कोणी तयार नाही. अर्धशतक क्रमांक पहिलं विशाल भोईरच्या बॅटमधून. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. 433 चा स्ट्राईक रेट. 12 बॉल 52 धावा. हा दूर ठेवला होता. रीच पासून दूर ठेवला. वळवला. कमी गतीने टाकलेला बॉल पाहायला मिळाला होता. बॅटिंग करत असताना या फलंदाजाच्या अगेन्स्ट पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 80 धावा धावफलकावरती आहेत. 80 ला 4. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाश उंच उडायची. गड्यात तयारी ठेवर मनाची. कधी झुकायची आणि कधी नडायची. एकटाच नडला एकटाच लढला आणि धावा गोळा केल्या. तिथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये विकी भोईर बाद. चला सोनारी 11 सोनारी टीमचा कॅप्टन आम्ही आपली वाट पाहतोय टॉस साठी. मी लक्ष वेधेन BCC भिंडका टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस साठी सोनारी 11 सोनारी टीम कॅप्टन लक्ष वेधूया. टॉस करण्यात येईल. सेकंड मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला जावा. इनिंग जशा 5 षटक मैदानावरती कंप्लीट होतील इथे टॉस कंप्लीट व्हायला हवा. कमी गतीचा बॉल लपटण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. फ्रंट लेग पुढे आणलं होतं. लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय बॉल. घोषांकित क्षेत्र रन स्मिथ इथे 1. संघाची धावसंख्या 81 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल 53 धावा. काय बॅटिंग अनालिसिस राहिला. या फलंदाजाने संघाची अडकलेली नौका पैल तिरी लावली. संघाच्या कर्णधाराने आवर्जून त्याला म्हणाला होता संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. या फलंदाजाने करून दाखवलं. होत्याचं नव्हतं केलं या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस बॉल बॅटच्या टोला लागतं. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्ट्रेट खेळला होता. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात येईल परंतु दुहेरी धाव घेत असताना 16 बॉल आणि 54 धावांची खेळी साकारली या मॅच मध्ये. आणि या खेळीच्या जोरावरती तब्बल 82 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. पहिलं अर्धशतक ठोकणारा विशाल भोईर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. त्यांनी या स्पर्धेतला आणखीन एक रतीप रचला. इतिहासजनक कामगिरी त्याने केली आहे. त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या त्या अर्थात 54 धावांची खेळी त्याने साकारली. 16 बॉलचा फेस केले होते त्याने. या पण टॉस कडे वळतोय. सोनारी 11 सोनारी टीम कॅप्टन. चला या टॉस करण्यात येईल. सोनारी टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. टॉस साठी या संदीप पाटील अर्थात पप्पू टीम सोनारी टीम कॅप्टन या.
या टॉस साठी आपण लक्ष वेधतो आहोत. सोनारी टीम कॅप्टन या पण टॉस साठी. हॅलो. चला, ब्लॉकबस्टर मॅच नंतर सेकंड मॅच यानंतर होणार आहे. सोनारी वर्सेस BCC बेंडगल. टॉस कॉल करणार. टॉस विन BCC बेंडगल टीम. 5 षटकांची मॅच असेल. यानंतर अशी स्पर्धा, एक गावामध्ये 2 आयकॉन खेळाडू तुम्ही खेळू शकतात. टॉस जिंकला तुम्ही, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिला मॅच तुम्ही जवळच पाहिलं. फिल्डिंग करण्याचा निर्णय. स्पर्धा कशी वाटते? ज्या स्पर्धेमध्ये खरंच बघायला गेलं मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पण आहे. जर बाईक नाही भेटली तर सायकल पण आहे. आणि स्पर्धेबद्दल 2 शब्द या स्पर्धेबद्दल. आयोजन तर खूप चांगलं आहे. अशी स्पर्धा रनिंग क्रिकेटला तर मी कुठं बघितली नाही. ओके, समोरची टीम सोबत मला वाटतं भरपूर मॅच झाला आहे. सोनारी टीम बद्दल काय सांगणार? समोरच्या आम्ही कोण पण असतो, समोर आम्ही कोणाला चालेल, ऑल द बेस्ट. BCC बेंडगल जे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमच्यासोबत सोनारी टीमचे कॅप्टन आहे. जर तुम्ही टॉस जिंकलं असतं तर काय केलं असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असते. बॅटिंग करण्याचा निर्णय. जे पाहिजे तुम्हाला तेच भेटलंय. 5 षटकांची मॅच आहे. किती धावपर्यंत जायचा प्रयत्न असेल? मिनिमम 60. आणि स्पर्धा कशी वाटते इथे येऊन नवी मुंबईमध्ये? खास तुम्ही उरणवरून आला इथे आणि नवीमध्ये खेळायला. स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा खूप चांगली आहे. आयोजन खूप चांगलं आहे. चालेल, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सोनारी टीम. तुम्हाला पण. तो टॉस झालाय आणि टॉस जिंकले टीम BCC बेंडगल टीमने आणि क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. दॅट्स इट फ्रॉम टॉस बॉक्स. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपतोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर विशाल भोईर शो पाहायला मिळाला होता. बॅटिंगचा लेजर शो त्याने दाखवला. 54 धावांची खेळी साकारली. टोटल रन स्कोर कार्ड वरती बनल्यात त्या तब्बल पाहायला मिळाल्या होत्या. त्या धावफलकावरती धावा आल्यात. 82 बनल्यात. 83 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल, इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं, या मैदानावरचा खडानखडा ज्यांना सातत्याने अनुभव आहे. व्हॉइस ऑफ नवी मुंबई मधून येत असताना आणखीन एक गोड आवाजाचे धणी या पण सचिन गिरी यांचा आवाज ऐकतो आहोत. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो चेक. सुस्वागतम. श्री वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराजाला नमन करून एकवीरा माता को आशीर्वाद के साथ SN ग्रुप धारावे आयोजित स्वर्गीय अनंत अन्ना मात्रे चषक 2025 इस स्पर्धा ऐसा क्रिकेट प्रतियोगिता पिछले 1 महीनों से, जिस क्रिकेट प्रतियोगिता का काफ़ी सारा चर्चा किया गया पूरे नवी मुंबई, उरण, पनवेल, रायगढ़ परिसर में, और खासतौर पर इस प्रतियोगिता के प्रमुख आयोजक समाज सेवक, साथ ही साथ हर वर्ष ये स्पर्धा लेकर आने वाले हमारे सूरज अनंत मात्रे साहब, उनके यहाँ पर कैसे देखते आदरणीय उनके माध्यम से आयोजन SN ग्रुप धारावे आयोजित स्वर्गीय अनंत अन्ना मात्रे ट्रॉफी 2025 टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया गया था एरोली कुलवाड़ा टीम द्वारा। और कहीं ना कहीं कोशिश यही थी कि इन बिटवीन मैच के बारिश आएगा, वो तो बिल्कुल देखने को नहीं मिला, लेकिन रनों की बारिश जरूर की गई है। विशाल भोईर लोकल बॉय अपने ही घर के मैदान पर यशवंतराव चौहान धारावी गांव के इस मैदान पर काफी रख से वापस गए और कहीं ना कहीं उन्होंने दमदार बल्लेबाजी की। आइकॉन खिलाड़ी नहीं चले, लेकिन उसके बाद अफलातून बैटिंग घर के मैदान पे की और अर्धशतक ठोका वहां पर विशाल भोईर ने। 83 रनों का लक्ष्य। ओपनिंग पैर आप देख सकते हैं आइकॉन खिलाड़ी एरोली कुलवाड़ा टीम की तरफ से ओमी के ने ऑन स्ट्राइक। पहली बॉल ऑन दी अप खेला है गैप में, प्रॉपर टाइमिंग, टिट फॉर टैट। 83 रनों का पीछा करने उतरी एरोली कोलीवाड़ा की टीम और आइकॉन खिलाड़ी के बल्ले से एक आइकॉनिक शुरुआत, 4 रन।
जितनी मधुर ये गीत थी उतना ही मधुर ये शॉट प्रॉपर गैप में गेंद गया, वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन में चौके के साथ पारी की आगाज की है ओमी प्रकाश केने ने। नॉन स्ट्राइकर एंड पर अभी जोशी बॉलिंग करते हुए इस टीम के प्रमुख गेंदबाज विकी बॉय। हवा में बॉल, केतन मात्रे खेलते नीचे, बड़ी विकेट होगी, बिल्कुल होगी। एल्ड्राडो सेलिब्रेशन के साथ इस विकेट को यहां पर अंजाम दिया है यहां पर विक्की पंडित बोइड ने, और विक्की पंडित बोइड ने एक लाजवाब यहां पर गेंद डाली है और चलता किया है ओमी प्रकाश केने को। एक चौका जरूर लगाया उन्होंने, लेकिन अगली गेंद पर यहां पर विक्की के शिकार बनते हुए ओमी। पहला झटका लगता हुआ 83 के रन चेज में एरोली कुलवाड़ा टीम को। बैट्समैन ओमी केने 4 रन बनाकर आउट। अनंत मात्रे स्मृति धारावी टीम के लिए एक दमदार शुरुआत हुआ है। हाफ ट्रैकर की बॉल थी और कहीं ना कहीं एक्स्ट्रा जो कहीं ना कहीं अपने हाइट का फायदा उठाते हैं अक्सर गेंदबाजी में, विक्की बोइर वही किया उन्होंने। हाफ ट्रैकर बॉल एक्स्ट्रा बाउंस पेस से बीट किया और एक आसान सा कैच विकेट कीपर ने इसे अंजाम दिया केतन मात्रे ने। पहला झटका यहाँ पर लगता हुआ एरोली कुलवाड़ा टीम को। यहाँ पर रन चेज में बैटिंग करने उतरे आइकॉन खिलाड़ी गंगाधर इंगोले इन एट नंबर 3 पर। भन्नाट भरी गेंद, बैट्समैन को भी आता पता नहीं और विकेट कीपर केतन मात्रे इंजर्ड होते होते बचे। हालांकि अंपायर ने बाई का 1 रन जरूर दिया है, लेकिन काफी तेज रफ्तार भरी ये गेंद थी और इस गेंद ने बताया है कि विक्की पंडरीनाथ बोइर को नवी मुंबई एक्सप्रेस क्यों कहा जाता है। राइट एम राउंड बॉलिंग कर रहे हैं राइट हैंडर के लिए। अगली गेंद स्लोअर वन, पिछली गेंद तेज थी, इस बार चेंज ऑफ द पेस, थोड़ा सा फिंगर रोल किया। गुड लेंथ की बॉल पड़ने के बाद काटा बदलता हुआ सीधा विकेट कीपर के हाथों में पहुंचा है। दमदार शुरुआत, पहली गेंद पर चौका जरूर लगा, लेकिन जो सेल्फ कॉन्फिडेंस है उसे यहां पर बरकरार रखा है विक्की बोइर ने। बैट पर ठीक तरीके से संपर्क हुआ नहीं, रन आउट चांस 3 स्टंप नजर आ रहे थे, लेकिन बाल बचे वहां पर। गंगा इंगोले जितनी रफ्तार से दौड़ रहे थे ना, अगर डायरेक्ट हिट लगती श्रेयस कदम का तो उतनी रफ्तार से डगआउट की तरफ जाना पड़ सकता था। बाल बचे, अंत भला तो सब भला। 1 रन कंप्लीट किया, रिस्की रन था ये। स्कोर पहुंचा है 6 पर। आखिरी गेंद अपने स्पेल का डालेंगे अब विक्की बोइर। 1 विकेट चटका चुके आइकॉन खिलाड़ी ओमी केने का। अभी जोशी स्टैंड एंड डिलीवर शॉट पसंद करते हैं इस ग्राउंड पे अच्छी बैटिंग करना। इससे पहले ऑलरेडी 2 अर्धशतक इनके नाम है इसी ग्राउंड पर, और ओवर की आखिरी गेंद को छक्के के साथ अंजाम दिया है। और पहले ओवर के खेल के बाद 12 का आंकड़ा पार करती हुई 1 विकेट के नुकसान के बाद रन चेज में एरोली कोहलीवाला टीम। चलते डीजे की तरफ 12 रन के बाद। पहले ओवर के खेल के बाद एरोली कोहलीवाला टीम का स्कोर है 12 for 1, 12 पर 1। धीरज बॉलिंग करेंगे ऑन द राइट शॉट, सीधे बैट से स्टैंड एंड डिलीवर शॉट, रीच में गेंद था और बिल्कुल सामने ठोका है छक्का। यहां पर आइकॉन खिलाड़ी इस टीम के गंगा इंगोले के बैट से आता हुआ एक ट्रिमेंडस फैंटास्टिक 6। स्ट्रोक ने यही बताया, मंजिल दूर जरूर है लेकिन जाना जरूर है यहाँ पर। और कमाल की शुरुआत अपने पारी की आगाज करते हुए गंगा इंगोले 4 गेंदें खेल चुके, 7 पर पहुंचे पिछले छक्के की मदद से, और टीम का स्कोर पहुंचा है 18 पर। 83 का टारगेट इस मैच में एरोली कोहलीवाड़ा वर्सेस मुकाबला हम देख रहे हैं यहाँ पर धारावी टीम के बीच। इस बार
बाउंसर का इस्तेमाल किया गया था और अंपायर ने यहाँ पर सीधा निर्णय दिया है कि वाइट बॉल है, एक्स्ट्रा 1 रन की वृद्धि हुई है। एक स्लिप भी रखा है यहाँ पर, कहीं ना कहीं एज लगे उसकी वजह से कैच पकड़ा जा सके। विकी बोयर खुद वहां पर स्लिप कॉर्डन में, केतन मात्रे एज अ विकेट कीपर आप देख सकते हैं शॉर्ट कवर के रीजन में मिस्टर 50 जिन्होंने अर्धशतक लगाया इस टूर्नामेंट में। विशाल बोयर 54 रनों की पारी जिन्होंने खेली। 19 रन स्कोर हुआ है अब तक। 1 गेंदों में 7 रन खर्चा है। धीरज ने कमबैक करना होगा इनको। बढ़िया कमबैक। लास्ट ईयर इसी ग्राउंड पर धीरज बोई ने मेडन ओवर डाला था और कमाल की गेंदबाजी की थी। और घर के मैदान पर खेल रहे एक अलग आत्मविश्वास होगा। आपको पता है विकेट कैसा है, बारिश नहीं आ रहा तब गेंदबाजी कैसी करनी है, अगर बारिश गिरता है तो उसके बाद कैसी बॉलिंग करनी है। और वही यहाँ पर कमबैक किया है। 1 बॉल में 7 रन देने के बाद अगली गेंद डॉट बॉल। ओ इस बार भी फ्लैट शॉट है, टाइमिंग अच्छी है, टाइमिंग लाजवाब। यहाँ पर गंगा इंगोले के बैट से आता हुआ लॉन्ग ऑन के ऊपर से एक और बुलंदी 6 यहाँ पर दमदार यहाँ पर बैटिंग करते हुए आइकॉन खिलाड़ी गंगाधर इंगोले अपनी टीम के लिए। सिक्सर के मदद से 25-25 पर। मैदान हल्का सा छोटा जरूर है, टारगेट जरूर बड़ा है, लेकिन बीच मैदान पर मुश्किल में अपनी टीम के लिए अगर कोई खिलाड़ी खड़ा है वो है गंगा इंगोले। कमाल की पारी खेल रहे हैं। 6 गेंदे 13 पर जा पहुंचे। अब इनको चलना होगा अगर ये मैच जीतना है एरोली टीम को। और धीरज को पता है ये विकेट काफी इंपॉर्टेंट होने वाला है। अगर ये विकेट ले लेते हैं तो कहीं ना कहीं बैकफुट पे होगी यहाँ पर एरोली कुलवाड़ा अगले कुछ ओवर्स में। फिलहाल 25 रन स्कोर कार्ड और अगली गेंद डालने के लिए तैयार धीरज बोई। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, क्लीन बॉल्ड। डांडीगुल अपनी रफ्तार में गिरफ्तार किया इस बार धीरज अभिमन्यु बोयर ने। ईंट का जवाब पत्थर से, बल्ले का जवाब गेंद से दिया है। यॉर्कर बॉल थी, यू मिस आई हिट। गंगा इंगोले आउट यहां पर बीच मैदान में। धारावी पूरी टीम ने और राहत की सांस स्पेशली अगर ली है तो वो धीरज बोई ने, क्योंकि गंगा इंगोले जिस हिसाब से बैटिंग कर रहे थे अगर ऐसी बैटिंग करते जाते तो धारावी टीम के लिए मुश्किलें बढ़ती जाती। अब जीतने के लिए यहां से 20 गेंदों में चाहिए 58 रन्स। जो दर्शक cricklive.in के माध्यम से जुड़े, अगर सब्सक्राइब अभी तक आपने चैनल को नहीं किया तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। आने वाले 3 दिन तक एक लाजवाब टूर्नामेंट आपको देखने को मिलता हुआ। बैटिंग करने अब आए हैं, ऑलरेडी एक अर्धशतक लगा चुके इस ग्राउंड पर मनोज चौहान, राइट हैंड बैट्समैन। बैकफुट पे जाकर खेलने का प्रयास था और कहीं ना कहीं पुल करना चाह रहे थे गेंद को। और एक अच्छा यहाँ पर सीम पर बॉल पड़ने के बाद कट होता हुआ एज द विकेट कीपर। अब केतन मात्रे विकेटों के पीछे नजर नहीं आ रहे। बैंड्रा के खिलाड़ी आप देख सकते हैं श्रेयस कदम एज अ विकेट कीपर आपके सामने नजर आ रहे। आखिरी बॉल 13 रन दे चुके धीरज। स्लोअर 1 और देखिए हिट विकेट आउट हुए यहाँ पर। एक और विकेट जाते जाते 1 ब्रिंग्स टू 2 विकेट ले चुके यहाँ पर। आखिरी बॉल पर एक और सफलता अपने नाम करते हुए धीरज अभिमन्यु बोयर। एरोली कुलवाड़ा टीम ने अपना तीसरा विकेट खोया है और मनोज चौहान 0 के स्कोर पर वापस लौटेंगे। संकट के बादल मंडराते हुए अब रन चेज में एरोली कुलवाड़ा टीम के ऊपर बल्लेबाज मनोज चौहान वापस जा रहे हैं। स्वर्गीय अनंत अन्ना मात्रे चषक 2025।
2 ओवर के बाद ओवर नंबर 3 में अब पदार्पण हुआ है। भावेश नाइक बॉलिंग करने अब आ चुके हैं इन एट नंबर 3रा ओवर लेकर। अभी जोशी इस टीम के प्रमुख बल्लेबाज माने जाते हैं और कहीं ना कहीं आज देखा जाए दोनों ही आइकॉन खिलाड़ी आउट हो चुके हैं। पहली पारी में भी दोनों आइकॉन खिलाड़ियों ने बैटिंग से कुछ खास नहीं कर पाया था और ग्रामीण के खिलाड़ी विशाल बोई ने अच्छी बैटिंग की थी और वही काम अब एरोली कुलवाड़ा के इस ग्रामीण खिलाड़ी से उम्मीद है। वाइट का कॉल आया अंपायर द्वारा। अभी जोशी ऑलरेडी 3 अर्धशतक इस ग्राउंड पर लगा चुके हैं। पिछले हफ्ते अंडर 22 में एक अर्धशतक इनके बैट से आया था, उससे पहले 2 अर्धशतक इसी ग्राउंड पर आया है पिछले साल। अब 17 गेंदों में 57 चाहिए। कटर का अच्छा इस्तेमाल करते भावेश और उसी का यहां पर इस्तेमाल किया है। पड़ने के बाद हल्का सा गेंद बाहर की तरफ और रिव्यू की मांग की है बैटिंग टीम ने व्हाइट के लिए। ऑन फील्ड डिसीजन है, फेयर डिलीवरी। उदयजीत तांडेल जो हमारे तीसरे अंपायर, ऑन फील्ड अंपायर, यहाँ पर टेनिस बॉल क्रिकेट के सर्वश्रेष्ठ अंपायरों में से एक शशि साटम सर, और उनके साथ इस साल जिन्होंने मध्य प्रदेश आउट ऑफ स्टेट दौरा किया एज अंपायर, 10 दिन तक यहाँ पर लाओ जवाब स्टैंडिंग अंपायरिंग, गुरुनाथ पाडेल, उदय तांडेल। चेक किया जा रहा है यहाँ पर अलग अलग एंगलों के साथ स्लो मोशंस में। बैट्समैन का स्टांस देखा जाएगा, रीच देखा जाएगा, उसके बाद ये निर्णय। इट्स अ फेयर डिलीवरी। ऑफ कटर डाला था जिसकी वजह से अंपायर ने चारों एंगलों से गेंद को परखा, उसके बाद डिसीजन दिया यहाँ पर। डॉट बॉल, ऑफ कटर बॉल थी, हल्का सा जो वाइट लाइन थी उसके अंदर गेंद गिरा। स्लो करना चाह रहे थे अभी जोशी, गेंद सीधा केतन मात्रे के हाथ में पहुंचा है। मिस्टर बाइकर मैन महाराष्ट्र के, आज बल्ला चला नहीं, लेकिन अगर यह मैच जीतती है यहाँ पर टीम धारावी, अगले मैच में आपको एक बड़ी पारी देखने को मिल सकता है। यहाँ से लेग बाय का 1 रन यहाँ पर ऐड किया जाएगा स्कोर कार्ड में। भावेश नाइक अच्छा यहाँ पर चेंज ऑफ द पेस, कटर्स का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं और मात्र 1 रन आया। इक्वेशन आपके सामने हम लेकर आएंगे। अब फिलहाल स्कोर हुआ है 27, 83 का टारगेट है, तीसरा ओवर चल रहा है और जीतने के लिए यहां से 56 रनों की और आवश्यकता 14 गेंदों में। सीधे बैट से खेला था इस बार, ऑन ड्राइव किया है, बॉल जाता हुआ यहाँ पर मिड विकेट रीजन में। धीरज बोई गेंद को फील्ड करेंगे अपने बाएं हाथों से और बॉल कलेक्शन अच्छा वहां पर, सटीक थ्रो, बढ़िया फील्डिंग। मात्र 1 रन आया है, स्कोर पहुंचता हुआ 28 पर। अब 55 रनों की आवश्यकता यहां से मुकाबला जीतने के लिए। आने वाली गेंदें बची हैं 13। अनिकेत सालू के, जिन्होंने पहली पारी में कमाल का कैच पकड़ा था, भावेश को आउट किया था, उन्होंने कैच पकड़ते ही वो होंगे अब स्ट्राइक पर। सामने भावेश नाइक, राइट एंड राउंड। मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर था, लेकिन ताकत और जो डिस्टेंस गेंद की थी वो पूरा कवर होगा। आखिरी बॉल पर जाते जाते मिड विकेट रीजन पर अनिकेत सालुके के बल्ले से आता हुआ मैक्सिमम छक्का आया है। ओवर की हुई है समाप्ति। अब 3 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है 34 और अब एरोली कुलवाड़ा टीम को 12 गेंदों में यहां से मैच जीतने के लिए रन बनाने हैं। 49 रनों की आवश्यकता। आने वाली गेंदें होंगी यहां से 12। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए स्वर्गीय अनंत अन्ना मात्रे ट्रॉफी 2025। 12 गेंदे, 49 का इक्वेशन। चलते डीजे की तरफ। सचिन नाइक अब बॉलिंग करने आए, राइट आर्म राउंड। मिस टाइमिंग स्ट्रोक, ऑफ साइड में खेलने का प्रयास, गेंद गया यहां पर टप्पा खाने के बाद सिंगल के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 35-35 पर। सचिन हिराजी नाइक अब बॉलिंग करने आए, टीम के कैप्टन और खासतौर पर जिनके नाम एक ही ओवर में खासतौर 5 विकेट लेने का कारनामा हाल ही में लिया था उन्होंने। 2 हैट्रिक्स भी दी और मेडन ओवर भी डाला है। अभी जोशी ऑन स्ट्राइक, स्लोवर 1 बॉल था, चिप किया है, टाइमिंग अच्छी है। ओवर शुरू होने से पहले 12 गेंदों में 8 छक्के लगाने थे मैच जीतने के लिए। पहला छक्का आ चुका है यहां पर अभी जोशी के बैट से, लॉन्ग ऑन के ऊपर से एक दमदार सिक्सर।
कमाल की टाइमिंग, बिल्कुल स्लॉट में गेंद था, फ्रंट लेग को थोड़ा सा पीछे रखा, बैकलिफ्ट को जल्दी नीचे लेकर आए, एक ऑन द राइज प्योर क्लास शॉट था ये। 10 गेंदे, अब 42 की आवश्यकता। रबर बॉल क्रिकेट है, ऐसे आंकड़े अगर आप कह रहे हैं कि फील्डिंग टीम जीतेगी तो कहना थोड़ा मुश्किल है, क्योंकि रबर बॉल क्रिकेट में कुछ भी हो सकता है, लेकिन धारावी टीम को पता है कमबैक करना कैसे है अगली गेंद पर। एक बढ़िया बॉल सचिन नाइक द्वारा और फुल लेन डिलीवरी थी जिसको ऑन साइड में खेला है 1 रन के लिए। इक्वेशन आपके सामने, 9 गेंदे अब जीतने के लिए यहां से 41 की आवश्यकता है। 9 गेंदों में 41 का इक्वेशन। अनिकेत सालू के पिछले ओवर की आखिरी गेंद पर एक सिक्सर जरूर आया था, वैसे ही कुछ और दरकार। हाफ ट्रैकर बॉल, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, जजमेंट कमाल का वहां पर बैंड्रा के खिलाड़ी श्रेयस कदम द्वारा, मिस्टर हेलीकॉप्टर। और एक और बल्लेबाज आउट होते हुए इस बीच यहां पर बड़ा शॉट लगाना चाह रहे थे, बैट का किनारा लगा और सिंपल कैच वहां पर विकेट के पीछे अनिकेत सालू के यहां पर आउट होते हुए। स्किट हुई बॉल, थैंक यू डीजे। सूर्यवंशी का यहां पर आगमन हुआ है बैटिंग में, सोहम सूर्यवंशी अच्छी बैटिंग करना जानते हैं। 8 गेंदे 41 की इक्वेशन अब यहां से। ओ क्लीन बोल्ड, टप्पा खाने के बाद बॉल अंदर आया और उसके बाद फर्नीचर डिस्ट्रॉय किया है सचिन हीराजी नाइक ने। एक और विकेट उनके दर्शक आ रहे हैं आपके लिए, कुछ यहाँ पर खाली हाथ आप लौटने वाले नहीं है। 50 दर्शकों को हमारे आयोजकों की तरफ से यहाँ पर लकी ड्रॉ कूपन्स मिलने वाले, सिर्फ दर्शकों के लिए यहाँ पर ये यहाँ पर कॉन्सेप्ट रखा गया है। 50 दर्शकों को यहाँ पर लकी ड्रॉ दिए जाएंगे और एक लकी ड्रॉ दर्शक को मिलेगा यहाँ पर एक साइकिल। हैट्रिक बॉल, हैट्रिक बॉल थी ऑन साइड में, इस बार खेला गेंद को, बैकलिफ्ट को जल्दी नीचे लेकर आए बल्लेबाज मीत बोई रहे हैं बैटिंग करने। नेक्स्ट मैच के लिए रेडी रहना है। यहाँ पर टॉस जीतकर बीसीसी बेंगल टीम ने यहाँ पर फील्डिंग का निर्णय लिया था। एक और लाजवाब मुकाबला आपको देखने को मिलेगा। उड़न परिसर की 2 नामचीन टीमें आमने सामने होंगी इस मैच के बाद। आखिरी ओवर अब जीतने के लिए 40 की आवश्यकता है यहां से। बीसीसी बेंगल वर्सेस मुकाबला होने वाला है, आप देख सकते हैं सोनारी टीम के बीच। सोनारी टीम में एज आइकॉन खेलते नजर आएंगे सावले टीम के, और टेनिस बॉल क्रिकेट के एक स्टार क्रिकेटर अक्षय पवार और वलवली के रत्नदीप चौधरी होंगे इन एक्शन में। बेंटकल टीम की तरफ से जीवित मात्रे मुलेकंड के और अमय पाटिल टाकी गांव। ओवर की अच्छी शुरुआत की है श्रेयस कदम ने और पढ़ने के बाद गेंद काटा बदलता हुआ जीवित मात्रे आपके सामने नजर आते हुए अगले मैच में इन एक्शन में होंगे। बीसीसी बेंगल वर्सेस मुकाबला होने वाला है सोनारी टीम के बीच। 5 बॉल और 40 की आवश्यकता, एक तरफा मैच अब ये। और आखिरी ओवर में श्रेयस कदम आया, लेकिन इस बीच लेफ्ट हैंडर मीत बोईर जो अक्सर बॉलिंग के लिए जाने जाते हैं, उन्होंने एक छक्का लगाया है। 34 चाहिए अब जीतने के लिए। की आवश्यकता, श्रेयस कदम आखिरी ओवर लेकर आए थे। पहली गेंद तो अच्छी थी, लेकिन दूसरी गेंद बिल्कुल बैट्समैन के रीच में डाल बैठे और मीत बोईर ने एक छक्का जड़ा है। 4 गेंदें 34 की आवश्यकता यहां से अगली गेंद। और इस बार भी स्ट्रोक अच्छा है, डिस्टेंस कितना कवर करेगा, खिलाड़ी थे, लाजवाब एफर्ट वहां पर, और मेरे ख्याल से रन्स बचाए हैं धीरज बोईर ने। वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन पे खड़े थे, गेंद वही पहुंची है और मेरे ख्याल से ऑलमोस्ट 5 रन सेव किया है वहां पर। जबरदस्त फील्डिंग, एक्शन रिप्ले, ये यहां पर कैमरामैन वर्क देखिए विकास कांबले और उनके साथीदार का, सचिन मुंडे एंड टीम।
तेज बॉल, भन्नाट गेंद और पहले छोड़ना चाह रहे थे इस गेंद को अभी जोशी, लेकिन कटर डाला था यहाँ पर श्रेयस कदम ने। अगली गेंद राइट राउंड और इस बार फ्लिक किया है। 6 रन तो मिल जाएंगे लेकिन जीत के करीब नहीं ले जा पाएगा ये सिक्सर। अभी जोशी के बैट से सिक्सर आया है, मात्र औपचारिकता बचा इस मैच में। आखिरी बॉल, अब 27 रनों की आवश्यकता। स्लोअर वन बॉल था, आखिरी गेंद इस मैच का और नो मैंस लैंड में गेंद गिरा है और मुकाबला 26 रनों के बड़े मार्जिन से अपने घर के मैदान पर पहली जीत फतेह की है। यहां पर अनंत मात्रे स्मृति धारावी टीम ने मैन ऑफ द मैच के लिए ढेर सारे पुरस्कार रखे गए हैं, स्पेशली ह्यूरिकेन स्पोर्ट्स की तरफ से एक ब्रांडेड टी शर्ट, मैन ऑफ द मैच ट्रॉफी और एक सरप्राइज यहां पर गिफ्ट रखा गया है हमारे आयोजक, खास तौर पर देखा जाए सूरज अनंत मात्रे साहब समाज सेवक उनकी तरफ से। तो मैन ऑफ द मैच खिलाड़ी कौन होगा, ट्रेंडिंग में कौन है हम सबको पता है, लेकिन यहाँ पर स्कोरर जो हमारे बताएंगे हम वही अनाउंसमेंट करने वाले। मैन ऑफ द मैच खिलाड़ी इस मैच के कौन होंगे जिनको ढेर सारे यहाँ पर पुरस्कार मिलने वाले मैन ऑफ द मैच के लिए। और स्कोरर बता रहे हमें मैन ऑफ द मैच खिलाड़ी है 16 गेंदों में 54 रनों की एक अफलातून पारी जिन्होंने खेली पहली इनिंग में, 5 छक्के एक ही ओवर में दागे। विशाल भोईर प्लेयर ऑफ द मैच इस मैच के। हार्ड लक टीम एरोली कुलीवाड़ा, कहीं ना कहीं थोड़े से रन्स काफी लुटाए गेंदबाजों ने जिसकी वजह से मैच हाथ से एक होना पड़ा है। अगला मैच स्टार्ट होगा और अगले मैच में एक बार फिर हम दो टीमों को आमने सामने देखते हुए नजर आएंगे। मैन ऑफ द मैच खिलाड़ी से मैं रिक्वेस्ट होगा यहाँ पर मंच बनाना विशाल भोईर, करियर का एक और अर्धशतक जिन्होंने अपने ही घर के मैदान पर आज क्रुशियल मैच में रन बनाए। नहीं चले श्रेयस कदम, केतन मात्र जल्दी आउट हुए, धीरज आउट हुए, लेकिन उसके बाद एक अर्धशतकीय पारी अंडर प्रेशर, कमाल की इनिंग खेली है। 54 रन 16 गेंदे और ठहरे हैं विशाल भोईर प्लेयर ऑफ द मैच इस मैच के। सन्माननीय प्रल्हाद मात्रे साहेबांचा शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मैच पुरस्कार देणार आहोत या मैच मध्ये। और आज देख सकते हैं खास तौर पर नागनाथ शिव मंदिर ट्रस्ट धारावी के सभी अधिकारी यहां पर उपस्थित हुए, साथ ही साथ अध्यक्ष महोदय सूरज अनंत मात्रे साहेब, प्रल्हाद मात्रे साहेबांच्या हस्ते तुम्ही पाहू शकाल मैन ऑफ द मैच पुरस्कार, ह्यूरिकेन स्पोर्ट्स टी शर्ट, तेजस बांदल उनकी तरफ से हम धन्यवाद कहना चाहेंगे, और मैन ऑफ द मैच ट्रॉफी और खास तौर पर द सिलेक्टेड शेरू शेठ की तरफ से, सिलेक्टेड की तरफ से एक कैप। और एक और इंपॉर्टेंट बात इस टूर्नामेंट में हम कहने वाले हैं कि पूरे टूर्नामेंट में जो हाईएस्ट